नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार यांचे विश्वासू आमदार निलेश लंके त्यांची साथ सोडणार आहेत. निलेश लंके शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे. त्यानंतर लंके यांना नगर दक्षिणमधून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाकडून सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीतून निलेश लंके अशी लढत आता होण्याची शक्यता आहे. भाजपाने गेल्या शनिवारी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीतून वगळण्यात आल्याने अनेक नेत्यांची नाराजी पक्ष नेतृत्वाने ओढवून घेतली आहे. भाजपाने या निवडणुकीत अब की बार 400 पारचा नारा दिला आहे. मात्र भाजपाने जाहीर केलेल्या यादीनंतर अनेक नाराज नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. काही जण काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपले नशीब आजमावणार आहेत. यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. हिसारमधील भाजप खासदार बिजेंद्र सिंग यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. पबजी गेम खेळताना ती पाकिस्तानी महिला प्रेमात पडली. नेपाळमार्गे भारतात आली. प्रियकर सचिन यांच्याशी हिंदू पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या प्रेमाची देशभर चर्चा झाली. तिच्यावर पाकिस्तानी हेर असल्याचा आरोप झाला. तेव्हापासून सुरू झालेल्या तिच्या अडचणी काही केल्या संपत नाहीये. आता ही सीमा हैदर आणखी एका वेगळ्या अडचणीत सापडली आहे. सीमा हैदर हिच्या सभापती सचिन आणि एका वकिलाला नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीसमधून सीमा हैदर हिच्याकडे तब्बल 11 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच या नोटीसमध्ये मुलांचा धर्म कसा बदलला असा विचारण्यात. IPL क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाचा सोहळा. यंदाच्या IPL मध्ये काही खेळाडू खेळणार की नाही याची चर्चा होत होती. मात्र क्रिकेट प्रेमींचा आवडता खेळाडू लवकरच क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत आता पुन्हा क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार ऋषभ पंत याला IPL खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. ऋषभला फिटनेस सर्टिफिकेट मिळाले आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात परतण्याचा ऋषभ पंतचा मार्ग आता मोकळा झाला आहे.